जगातल्या सगळ्यात वडल्या गाड्यांच्या बाजारांत म्हणल्या चीनंत कितेतरी व्होड घडता. पूण ही काणी फक्त इलेक्ट्रिक गाड्यांची न्हय, अजिबात न्हय. ही काणी आसा दोन व्होड एकामेकान आधळपी शक्तींची. आणि आयज आमी तीच सोदून काडपाक भायर सरल्यात. आमी सगळ्यांनी ऐकला ना, भविष्य इलेक्ट्रिक गाड्यांचं असा. पूण चीनत जंय हो बदल सगळ्यांत पयलीं घडपाक जाय आशिल्लो, थंय चित्र मातशें वेगळं दिसता. तो प्रश्न हो असा, खरेच इलेक्ट्रिक क्रांती आडखळ्या? चला सोधून काढूया. ठीक आसा, तर हो आमचो आजचो प्रवास. आमी चीनच्या इलेक्ट्रिक बाजारांतून सुरू करतले. मागीर हायब्रीड गाड्यांची ही अचकीत वाड कित्याक जाल्या ते पळयतले. उपरांत बाजाराक हालवून दवरपी दरांच्या झुजाविशीं उलयतले. कोण जिखता कोण हारता ते पळयतले. आणि सगळ्यात निमाणे ह्या सगळ्यांचो पुरे जगाचेर कसो परिणाम जातलो ते समजून घेतले. तर भाग पहिलो, चीनचे इलेक्ट्रिक चौरस्ता. सगळ्यांक दिसतात की चीन इलेक्ट्रिक गाड्यांचो राजा आसा. पूण खरें चित्र मातशें गुंतागुंतीचें आसा. आम्ही जे भविष्य कल्पिले आणि जे वास्तव घडता त्यांचे मध्ये एक व्हड दरी तयार झाल्या. आणि हंगाच काणेक पहिलं वळण मिळता, हायब्रीड गाड्यांचा उदय. जेन्ना सगळं जग फक्त शुद्ध इलेक्ट्रिक गाड्यांविशीं उलयताले, तेन्ना चीनच्या बाजारात हायब्रीड गाड्यांनी शांतपणाने एक क्रांती सुरू केली. पण हे झाले तरी कशे? फक्त हे आंकडे पळयात. 2023 वर्षा प्लग इन हायब्रीड गाड्यांची विक्री 85.5% वाढली. हो आंकडो शुद्ध इलेक्ट्रिक गाड्यांपरसे चड आशिल्लो आणि हे 1-2 फावटी नाय तर सलग 5 तिमाहीत घडल्या. हे स्पष्ट करता की बाजारात एक व्हड बदल सुरू झालोय. आणि हो प्रवाह थांबायचे नावच घेना. 2023 वर्षात हायब्रीडचो वाटो सुमार 30% आशिल्लो. पूण फक्त एका वर्षाभितर तो वाढून 43%वर पावलो. हाचो अर्थ कितें? नव्या ऊर्जा गाड्यांच्या बाजारात विकपी जवळजवळ अर्ध्यो गाडयो हायब्रीड आशिल्ल्या. हो बदल खरेच अविश्वसनीय आसा. पण लोक हायब्रीड गाडयो कित्याक वेंचीत आसात? कारणां सामकी सोपी आसात. एक, रेंजची चिंता ना. बॅटरी सोंप्यार कितें करचे हो भय ना झालो. दुसरे, ते खिशाक परवडता. आणि तिसरे, ते स्वातंत्र्य देता. शारांत इलेक्ट्रिकचेर चलोवयात आणि लांबचे प्रवासांत पेट्रोल वापरू येतात. सोपेपण, पैसे आणि लवचिकता हेच हायब्रीडच्या यशाचे सूत्र. आता वळूयात दुसऱ्या व्हड शक्तीकडे. हायब्रीडच्या वाढीवांगडाच बाजारात एक दुसरा व्हड तुफान आयला, दरांची झूज. आणि ह्या झुजात कोणूच सुरक्षित ना. तर ही दरांची झूज म्हणल्यार नक्की कितें? सोप्या भाषेत सांगल्यार कंपन्या बाजारातलो वाटो मेळवपा खातीर एकामेकान हारोवपाक आपलं दरो देंवयतात. ह्या खेळाची सुरुवात 2023 टेस्लान केली, पूण आता पुरा बाजार ह्या चक्रव्यूहात अडकून पडला. ही झूज पळयाल्यार एकाच वेळार वरदान आणि शाप आसा. ग्राहकांची तर मज्जाच झाल्या. तांकां कमी पैशात चड बऱ्या गाड्या मेळतात. पण कंपन्यांखातीर हो एक सापशिडीचो खेळ झाला. नफो कमी जाता, संशोधनाचेर परिणाम जाता आणि सगळ्यात व्हडलो धोको गुणवत्तेवांगड तडजोड जावपाचो. तर ह्या दोन शक्तींच्या संगमांत म्हणल्यार हायब्रीड आणि दरांची झूज, खंयच्या कंपन्यांचा उदय जाता आणि खंयच्या आस्ताक वतात. या झुजात कोण जिखता आणि कोण हारता? चलो पळूया. ही सारणी पळयल्यार काणी स्पष्ट जाता. BYD आपली सुवात घट्ट करता. टेस्ला झुजता खरी, पण सगळ्यांत व्हड अचकीतपण म्हणजे जिली. त्यांची वाढ पळयात, 120%. ही एक अविश्वसनीय उडी आसा. 3.5 दशलक्ष गाड्यो. हो फक्त एक आंकडो न्हय. ही BYDची बाजाराचेर आशिल्ली पकड दाखवता. इतलेच न्हय, 2024च्या शेवटाक तर तांणी टेस्लाले फाटी उडयले आणि जगातले नंबर 1 शुद्ध इलेक्ट्रिक गाडी निर्माते झाले. म्हणल्यार राजा बदल्लो. आणि दुसऱ्या वटेन आसा टेस्ला. विक्री वाढल्या खरी, पूण बाजारातलो तांचो वाटो उणो झाला. हाचो अर्थ स्पष्ट आसा. प्रतिस्पर्धी वेगान फुडें वतात आणि टेस्लाची सुवात धोक्यात आयल्या. आणि जेन्ना सगळ्यांक दिसले की झूज फकत पोरण्या खेळगड्यांमदीं आसा, तेन्ना एका नव्या खेळागड्याची एंट्री झाली. शाओमी. होय, तीच मोबाईल फोन बनवपी कंपनी. तांणी फक्त 9 महिन्यांत 1,00,000 गाडयो विकल्यो. आणि डिसेंबर महिन्यात तर तांणी टेस्लाच्या प्रसिद्ध मॉडेल 3 कै फाटी उडयलं. हे बाजारातलं एक व्हड उलथाप आलत. पूण हे फक्त नव्या कंपन्यांविशीं न्हय. टोयोटासारख्या व्हड आणि पोरण्या कंपन्यांनी लेगीत हे वारे खंयच्या दिशेने व्हावता ते वळखला. तांणी आपले लक्ष हायब्रीडचेर केंद्रीत केले आणि तांकां यश मेळ्ळें. हे परत एकदा सिद्ध करता की हायब्रीड ही सध्याची वास्तविकता आसा. आता सगळ्यात महत्वाचो प्रश्न,
चीनन जे घडता ते चीनतच उरतले काय? ना, अजिबात नव्हे. ह्या घडामोडींचे ल्हार पुरय जगांत पातळतले, पण कशे? हे वाक्य ह्या सगळ्या कहाणयेचो सार सांगता. चीन फक्त गाड्यो विकपाची सुवात नाही, तर ती एक व्हडली प्रयोगशाळा आसा. आणि ह्या प्रयोगशाळेत जे कितें यशस्वी जाता तेच फुडें पुराय जगाचो भविष्य ठरयता. तर आम्ही पुढे किती अपेक्षा करू येतात? पहिले, चड बळिष्ठ आणि आत्मविश्वासी चीनी कंपन्या जगाच्या बाजारात येतमा दिसतल्यो. दुसरे, चीनंतली दरांची धूज युरोपात आणि अमेरिकेत पातळू शकता, म्हणल्यार सगळ्यांखातीर गाड्यो सवाय जावंक शकतात. तिसरं, हायब्रीड फक्त चीनंत न्हय तर पुराय जगात इलेक्ट्रिक बदलाखातीर एक महत्वाचो टप्पो थारू शकता. आणि निमाणे, ही स्पर्धा सगळ्याच कंपन्यांचड बरो आणि कार्यक्षम जावपाक सक्ती करतली. तर निमाणे एकच प्रश्न उरता. चीन ही जगाची आटो प्रयोगशाळा आसा. आणि आत्ता ह्या प्रयोगशाळेचे दरवाजे पुरा जगाखातीर उक्ते झाल्यात. हंगाचे प्रयोग जेन्ना आमच्या रस्त्यांचेर पावतले तेन्ना आमचो प्रवास कसो बदलतो? ह्या प्रश्नाची जाप येवटी काळातच मेटली.